भारतीय चित्रपटसृष्टीमधील सुलोचना दीदींचा प्रवास तब्बल 7 दशकांचा आहे। एक बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला। मराठीच नव्हे तर हिंदी व दक्षिण भारतीय चित्रपटामध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला। धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, देवानंद अशा भल्या भल्या सुपरस्टारच्या आईच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे। सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खडकलाट गावामध्ये झाला होता। त्यांचे लाटकर हे नाव देखील खडकलाट या गावाच्या नावावरून ओळखलं जात। हे खडकलाट गाव महाराष्ट्राच्या सीमेलगतच आहे। त्यामुळे सुलोचनाबाईंचे वडील महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानामध्ये दरोगा म्हणून काम करत होते। सुलोचनाबाईंचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच एका प्राथमिक शाळेमध्ये झालं, पण सुलोचनाबाईंना शिक्षणाची काही खास आवड नव्हती। त्यांच्या गावातील दर्ग्यामध्ये दरवर्षी उरूस भरायचा। त्यावेळी भरण्याच्या जत्रेमध्ये तमाशा, नाटक तसेच चित्रपटांचे खेळ व्हायचे। छोटी सुलोचना आवडीने पहिल्या रांगेत बसून या नाटक सिनेमाचा आस्वाद घ्यायची। असं म्हटलं जायचं की छोटी सुलोचना पडद्यावरील धावणारी दृश्य पाहून उत्सुकतेपोटी सिनेमाच्या पडद्यामागे काय चाललं आहे हे पाहायला जायची। पुढे हेच तिचं विश्व असेल याची तिला जाणीवही नव्हती। सुलोचना दीदींचे लहानपणीच आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर सांभाळणारं कोणी नव्हतं। मावशी व भावाला सोबत घेऊन काही काळ वडिलांच्या वकील मित्राकडे त्या राहिल्या। मात्र किती दिवस असं दुसऱ्यांच्या ओसरीवर काढणार हे सुलोचनाबाईंच्या लक्षात आलं। त्याच दरम्यान वडिलांच्या त्या वकील मित्राकडे त्यावेळेचे नामांकित निर्माता दिग्दर्शक मास्टर विनायक आले होते। त्यांच्यासोबत सुलोचनाबाईंची भेट झाली। मास्टर विनायक यांना त्यांची कहाणी कळल्यावर त्यांनी सुलोचना दीदींना आपल्या कोल्हापूरमधील प्रफुल्ल पिक्चर्स या फिल्म कंपनीमध्ये काम करण्याची संधी दिली। दुर्दैवाने काम सुरू केल्यानंतर 3 महिन्याने मास्टर विनायक यांनी ही कंपनी मुंबईला न्यायचे ठरवले। मात्र सुलोचना दीदींनी मुंबईला जाण्यास नकार दिला आणि पुढे त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये काम सुरू केलं। जयप्रभा स्टुडिओ त्यावेळी ऐतिहासिक व धार्मिक चित्रपटासाठी प्रसिद्ध होता। तेथे सुलोचना दीदी चित्रपटात खऱ्या अर्थाने काम करायला शिकल्या। भालजी पेंढारकर स्वतः त्यांना तलवारबाजी आणि घोडस्वारी शिकवायचे। याआधी मास्टर विनायक यांची चिमुकला संसार या चित्रपटात सुलोचना दीदींनी छोटीशी भूमिका निभावली होती, पण त्यांची खरी सुरुवात झाली ती 1944 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जयप्रभा स्टुडिओमधल्या महारथी कर्ण आणि वाल्मिकी या चित्रपटांनी झाली आणि 1947 मध्ये प्रदर्शित झालेल्या सासुरवासमध्ये त्या मुख्य भूमिकेमध्ये दिसल्या। पुढे महात्मा गांधींची हत्या झाल्यावर एक दुर्घटनेमध्ये जयप्रभा स्टुडिओ बंद पडल्या घटनानंतर सुलोचना दीदींचं पुण्याला आगमन। पुण्यातील मंगल पिक्चर्सच्या जीवाच्या सखामध्ये त्यांनी काम केलं। हा चित्रपट 1948 मध्ये हिट ठरला आणि सुलोचना दीदींचं मराठी चित्रपटांमध्ये बस्तान बसलं। त्यांना कामाची कुठलीच कमतरता भासली नाही। 1952 मध्ये त्यांचा स्त्री जन्मा तुझी कहाणी जबरदस्त हिट ठरला। या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो हिंदीमध्ये रिमेक केला। त्या औरत तेरी यही कहाणीमध्येही सुलोचना दीदींना साईन करण्यात आले। या निर्णयामुळे त्यांना पुणे सोडून मुंबईला जावे लागले। या चित्रपटात त्यांनी भारतभूषण सोबत काम केलं होतं, जो 1954 मध्ये सुपरहिट ठरला। हिंदीमध्ये त्या नावाजल्या गेल्या, परंतु यानंतर त्यांनी केलेल्या महात्मा कबीर, सजनी, मुक्ती हे चित्रपट फ्लॉप झाले। मात्र 1956 मध्ये सती अनुसया हा धार्मिक चित्रपट हिट ठरला। मात्र यानंतर धार्मिक चित्रपटांचा शिक्का त्यांच्यावर बसला। हे एक प्रकारचे नुकसानच होते, परंतु हे नुकसान 1957 मध्ये अब दिल्ली दूर नहीं या चित्रपटाने भरून काढले। 1959 मध्ये सुलोचनाबाईंच्या करिअरमध्ये आणखी एक वळण आलं, ते सुजाता या चित्रपटामुळे। बिमल रॉय यांनी त्यांना या चित्रपटातील आईचा रोल, त्याच्या तिशीत आईचा रोल या दुविधेत त्या अडकल्या होत्या। पण दीदींच्या मैत्रिणी दुर्गा खोटे आणि ललिता पवार यांनी त्यांना सल्ला दिला की या इंडस्ट्रीमध्ये जर लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर ही भूमिका स्वीकार। त्यांनी दोघींचाही सल्ला ऐकला आणि त्यावर अंमलबजावणी करून बिमल रॉय यांची ऑफर स्वीकारली। सुजाता हिट ठरल्यानंतर सुलोचना लाटकर हे हिंदी चित्रपटातील कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून एक मोठं नाव ठरलं, ज्यामुळे त्या अधिक कामामध्ये व्यस्त झाल्या।
त्यानंतर दिल दे के देखो, आई मिलन की बेला, आए दिन बहार के, नई रोशनी, संघर्ष, दुनिया अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी एक चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं. सोबत मराठी चित्रपटातही काम सुरूच होतं. चित्रपट क्षेत्रातील सुलोचना दीदींच्या 7 दशकांच्या प्रवासामध्ये त्यांनी तब्बल 500हून अधिक चित्रपट केले. यामध्ये 150हून अधिक मराठी चित्रपट आहेत, तर काही दाक्षिणात्य चित्रपट देखील आहेत. 1999 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्या सन्मानित झाल्या होत्या. दुर्दैवाने आज सुलोचना दीदी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अभिनय समृद्ध युगाचा अंत झाला आहे. कधी बहीण, कधी वहिनी, तर कधी आईच्या भूमिका साकारून एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी पडद्यावर आदर्श असा ठसा उमटवला आहे, जो कधीही पुसता येणार नाही.